हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि हो, काल माझ्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे अगदी मनातून हृदयातून खूप आभारी आहे. कारण बघा, तुमच्या कमेंट्समुळे तुमच्या व्ह्यूजमुळे मला किंवा तुम्ही जे माझ्या व्हिडिओला लाईक करता त्यामुळे मला समजतं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात. मग माझे डेली व्लॉग असो, फॅमिली व्लॉग असो किंवा मग घरामध्ये काही किचनच्या रिलेटेड टिप्स असो, तर मी ह्या तुमच्याबरोबर शेअर करत असते. आणि हो ताईंनो, तुम्ही जर मला असे लाईक्स कमेंट करून किंवा मग तुमचे मत व्यक्त करून जर प्रोत्साहन दिलं तर मला काम करण्यात अधिकच उत्साह निर्माण होतो. तर बघा, आज मी तुमच्यासोबत सकाळपासूनचं काही रुटीन शेअर केलेलं नाही. आता मी जवळजवळ 4:45चा टायमिंग झालेला आहे, तो मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर मी तुम्हाला काल बोलले होते माझं ग्रोसरी आयटम संपलेले होते सगळे घरातले, तर मला मार्केटमध्ये जायचं होतं. म्हणून त्यासाठी मी सकाळी आज मार्केटमध्ये गेले होते, तर त्यामुळे त्याच्यामध्ये तो वेळ केला. सकाळी मी पटकन घरातील सगळी कामं आवरली, जेवण वगैरे आवरलं आणि मग मी ग्रोसरी आयटम घेऊन आले मार्केटमधून. तर बघा, कारण मिस्टरांना नंतर कामाला जायचं असतं, परत ते संध्याकाळी येतात, मग खूप लेट होतो संध्याकाळची घरातली कामं, दिवा बत्ती वगैरे. तर त्याच्यामुळे मग मी सकाळीच हे माझी कामं उरकून घेतली. आणि बघा, तर मी माझे जे महिन्याभराचे लागणारं सामान असतं घरातलं, ते कशा पद्धतीने स्टोरेज करते, कशा पद्धतीने साफसफाई डबे करून मग मी त्याच्यामध्ये भरते, हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा ताईंनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, कमेंट पण करा, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही याबद्दलचं तुमचं मत मला समजतं. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा ताईंनो, इकडे जवळजवळ संध्याकाळचे 5 वाजायला आलेले आहेत आणि मी दिवसभराची माझी बाकी सगळी घरातील कामं आवरून घेतली. आणि तुम्हाला काल मी बोलले होते व्हिडिओमध्ये ग्रोसरी आयटम माझे संपलेले आहेत, तर त्याचाच मी आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. मी कशा पद्धतीने साफसफाई करून हे जे महिनाभराचं सामान आहे ते डब्यात व्यवस्थित भरून ठेवते. तर बघा, इथे पहिल्यांदा मी सगळं जे पहिलं जुनं काही सामान उरलेलं होतं तर ते सगळं काढून घेतलं आणि जे घासायचे डबे होते ते व्यवस्थित असे रिकामे करून घेतले. बघा ताईंनो, आपण जर अशा सामानाचं व्यवस्थित नियोजन करून जे सामान घरामध्ये आहे किंवा किती आहे, आपल्याला किती उरलेलं आहे, ते किती दिवस पुरेल, हे सगळं व्यवस्थित बघूनच मग सामानाची लिस्ट करायची. नाहीतर काय होतं, डबल डबल सामान घरामध्ये येतं आणि मग ते जास्त दिवस घरात राहिलं की त्याला किडे वगैरे होतात किंवा त्याची जी डेट असते तर ती संपते, एक्सपायर होते. मग ते सामान आपले वापरू शकत नाही आणि आपण त्याच्यामध्ये पैसे आपले वेस्टेज जातात. तर बघा, आता इथे मी सगळे डबे खाली करून घेतलेले आहे. ते मी व्यवस्थित असे चांगले घासून पुसून मग त्याच्यामध्ये सामान भरणार. पण आता इकडे पण तुमच्याशी शेअर करते की काही डब्यांमध्ये खूप सामान आहे, तर ते खाली केलेले नाहीत आणि ते डबे एवढे मेसी पण झाले नाही. ते पाठीमागच्या साईडला असतात, त्याला रोज रोज हात लागत नाही. त्याच्यामुळे मी काय केलं, घरी जो स्प्रे बनवते तर तो स्प्रे जो आहे तर तोच या डब्यांवरती मारला आणि ओल्या कपड्याने एकदा आणि सुक्या कपड्याने एकदा असा हा जो डब्बा आहे तो मी क्लीन करून घेतला. बघा, वेळोवेळी जर आपण आपलं घर असं स्वच्छ ठेवण्याची सवय लावून घेतली तर आपल्याला ते कठीण जात नाही सारखं सारखं घर साफ करणं. काही महिलांची सवय असते की महिन्यातून तर त्या नाहीच, पण 2-3 महिन्यातून घर साफ करायला काढतात. तर बघा, मगाशी मी तुम्हाला जो स्प्रे मारून हा डब्बा क्लीन करून दाखवला, एकदम सुंदर असा क्लीन झालेला आहे. तर हा स्प्रे मी घरी बनवते. त्याच्यासाठी विनेगर, त्यानंतर सोडा खायचा आणि आपले जे भांड्याचं लिक्विड असतं, ह्याच घरातल्या अगदी साध्या ज्या वस्तू आहेत त्याच वापरते. तर खूप छान स्प्रे आहे, बघा तुम्ही ट्राय करा. तर इथे आता मी हे सगळे जे डबे आहेत तर ते व्यवस्थित असे घासून घेतले आणि मी जानूला सांगितलं की फॅन खाली ठेव नितळायला. कारण काय होतं, मग चांगले व्यवस्थित कोरडे झाले की मग लगेच सामान भरायला येतं आणि कोरडे डबे व्यवस्थित असेल तर सामान पण खराब होत नाही. तर अशा पद्धतीने आता सगळे डबे वगैरे माझे घासून झालेले, साफसफाई करून झाली त्या डब्यांची आणि इकडे ठेवून दिलेत मी आता फॅनखाली सुकायला.
आणि ज्या बाकीच्या डाळीच्या वगैरे छोट्या छोट्या बरण्या आहेत, तर आता या बरण्यांमध्ये जवळजवळ एक अर्धा किलो तरी डाळ माझी बसतेच. तर मग मी डाळींसाठी अशा छोट्या छोट्या बरण्या केलेल्या आहेत, किंवा मग बाकीचे चणा डाळ असते, कॉर्नफ्लॉवर असेल, किंवा अजून काय असे खडे मीठ आहेत, या लाल मिरच्या आहेत, त्या आपल्याला बघा अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो किंवा नजर वगैरे काढतो त्यासाठी लागतात. किंवा मग लादी पुसण्यासाठी मी पाण्यामध्ये देखील खडे मीठ वापरते. तर असं देखील मी ह्याचे स्टोरेज अशा मोठ्या मोठ्या बरण्यांमध्ये करून ठेवते. आणि कसं अशा जर पारदर्शक म्हणजे अशा आतमध्ये आपण काय सामान ठेवलं आहे ह्या दिसणाऱ्या जर बरण्या असेल, तर आपल्याला कठीण जात नाही ते सामान वगैरे काय ठेवलं आहे हे शोधायला, आणि आपलं सामान पण खराब होत नाही. तर या बरण्यासुद्धा मी काय केल्या, स्प्रे मारून व्यवस्थित पुसून घेतल्या ज्याच्यामध्ये सामान येते, आणि ज्या रिकाम्या झालेल्या होत्या तर त्या व्यवस्थित अशा घासून धुवून मी सुकवणार आणि मग परत त्याच्यामध्ये सामान भरून ठेवणार. आणि बघा ताईंनो, महिन्याभरासाठी मला जे सामान लागणार आहे ते मी इकडे घेऊन आलेले आहे. ते मी व्यवस्थित कसं स्टोरेज करणार आहे आता ते तुमच्यासोबत शेअर करते. तत्पूर्वी इथे मी थोडंसं तुमच्याबरोबर बोलू इच्छिते. बघा ताईंनो, गृहिणी जी असते ती घराचा शिल्पकार असते. घर म्हणजे केवळ 4 भिंती नसतात, तर त्या भिंतींना जिवंतपणा देणारी एक गृहिणी असते. पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत ती न थांबता काम करते. प्रत्येकाच्या गरजा तिला माहीत असतात. घरात कोणाला काय हवं, काय नको हे गृहिणीला माहीतच असतं. तिचं काम हे कधीच संपत नाही. सकाळचा चहा, मुलांची तयारी, स्वयंपाक, घराची स्वच्छता, कुटुंबाची काळजी, ही ज्या गोष्टी आहेत ती अगदी सहजतेने ती करत असते. पण बघा ताईंनो, तिचं काम हे मोजलंच जात नाही. तरीही ते थांबत नाही, तक्रार करत नाही. कारण तिच्या मनात असतं, कारण काय, हे माझं कुटुंब आहे आणि ते कसं छान राहील एवढंच ती बघत असते. गृहिणी असणं म्हणजे काही कमकुतपणा नाही बरं का. काही जणांना खूप असा गर्व असतो, मी जॉब करते, मग मी गृहिणी नाही आहे, किंवा गृहिणीला काही ठिकाणी कमी समजलं जातं. पण लक्षात ठेवा, गृहिणी एकाच वेळेस आई, पत्नी, सून, मुलांची शिक्षिका, घराचे व्यवस्थापन कसं व्यवस्थित करायचं हे सगळं ती एकाच वेळी बघत असते. आणि सगळ्यात मोठं म्हणजे तिच्याकडे संयम खूप असतो. घरामध्ये किती काही झालं पण तिच्यातला संयम जो असतो, समजूतदारपणा असतो, ते घर बांधून ठेवतो. आजच्या काळात बघा, गृहिणी फक्त घरापुरती मर्यादित नाही राहिली आहे, तर ती अनेक जणी बघा अशा आहेत गृहिणी, त्या घरातून व्यवसाय करतात, कामं करतात. आता माझंच बघा ना, मी गृहिणी आहे, मुलं घर सांभाळून मी यूट्यूब चॅनल चालवते. तर हा देखील एक छोटा मोठा आपल्यासाठी व्यवसायच आहे, किंवा आपल्याला ज्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये मी हे काम करते. तर बघा, प्रत्येक गृहिणीने स्वतःला एक गोष्ट नक्की सांगायची, मी कमी नाही, मी खूप सक्षम आहे, तिचं अस्तित्व मौल्यवान आहे, तिला मौल्य द्या, योगदान द्या, तिला तिच्या कामाचा मोबदला द्या. मोबदला पैशाच्या स्वरूपात नको, तुमच्या प्रेमाच्या स्वरूपात द्या. ती खूप आनंदी आणि सुखी राहील आणि घर तितकंच आनंदाने आपलं नांदत राहील. तर बघा, अशा प्रकारे गृहिणींसाठी थोडंसं मला बोलावंसं वाटलं. तर आता इथे मी तुमच्यासोबत बोलत बोलत जी काही माझी ग्रोसरी सामान होतं तर ते मी व्यवस्थित सगळं साफ करून घेतलं, ते तुमच्याशी शेअर केलं. म्हणजे ज्या काही डाळी होत्या त्या व्यवस्थित बरण्यांमध्ये भरून ठेवल्या. त्यानंतर पोहे चाळून ठेवले, आणि रवा वगैरे आहे तर ते पॅकेटचं होतं, मी फ्रीजमध्ये ठेवलेला होता अगोदर. मी यामध्ये रवा भरलेला नव्हता, तर मला ती चाळायची काही गरज पडली नाही. आता बाकीचे जे डब्यामध्ये भरून राहिलेलं सामान असतं एक्स्ट्रामधलं, तर मी असे हे मोठ्या डब्यांमध्ये भरून ठेवते. मग काय होतं, ह्या 2 डबे माझे असे भरलेले असतात की मग लगेच लक्षात येतं की आपलं सामान कोणतं संपलेलं आहे, कोणतं आहे. आणि पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला सामान भरताना तेवढं टेन्शन येत नाही किंवा जास्त त्रास पडत नाही. कारण आपण अशी एक पर्टिक्युलर जागा, डबे ठरवायचे, त्याच्यामध्ये ते सामान ठेवून द्यायचं. एक डब्बा काढला की मग आपल्याला लगेच समजून जातं की बाबा या गोष्टी आपल्याकडे घरामध्ये अवेलेबल आहेत, तर त्या आपल्याला आता सध्या सामानामध्ये घ्यायच्या नाही आहेत.
तर अशा प्रकारे नियोजन केलं तर आपले सगळं व्यवस्थित असं सामान भरून होतं. तर बघा हे फ्रीजमध्ये मी रव्याचे पॅकेट ठेवलेले होते. सहसा मी रवा जास्त वरती ठेवत नाही, वापरण्यापुरताच वरती ठेवते, बाकी फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण मग रव्याला लगेचच आळ्या होतात, किडे होतात. तर आता इथे सगळं सामान भरून झालं, व्यवस्थित असा झाडू मारून घेते, कारण बघा आता 6 वाजण्याची वेळ असेल, 6-6:30ची. जेवण देखील बनवायचं आहे, त्यामुळे माझं पटापट असं इथे काम चालू आहे. तर सामान भरून झाल्यानंतर सगळी स्वच्छता व्यवस्थित करून घेतली. बघा तुम्ही घड्याळात बघताय 6:30चा टाईम झालेलाच आहे. आता हे किचन ओट्यावर जी काही घाण झालेली होती तर ती मी साफ करून घेते. डब्यातले जे राहिलेले आयटम काढून ठेवलेले होते ते खाली जरासं सांडून जो किचन काउंटर आहे तो थोडासा मेसी झाला आहे. जेवण बनवण्याच्या अगोदर असं सगळं स्वच्छ असेल तरच मला जेवण बनवायला इंटरेस्ट येतो, नाही तर मला काही सापडत नाही. जागेवर वस्तू काय ठेवलेत, कुठे ठेवलेत, काही लक्षात येत नाही. त्यामुळे मी असं सगळं स्वच्छ करून घेतलं. टाईम तुमच्याशी शेअर केला. बघा 6:30 वाजलेले. आता इथे सगळी माझी कामं झालेली आहेत. म्हणजे मी 4:45ला सुरुवात केलेली, 6:30 वाजेपर्यंत हे सगळं क्लीन करून झालं. अशा प्रकारे जिथल्या जिथे मी सामान ठेवून दिलं. त्यानंतर ह्या साईडला ट्रॉलीत मी अशा बरण्या ठेवते आणि ते डब्यांसाठी तिथे मी कॅबिनेट बनवून घेतलेला आहे. असा किचन ओटा छोटा असल्यामुळे किचनच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या मला जास्त बनवता आलेल्या नाहीत, तरी मी माझ्या ॲडजस्टमेंटनुसार ट्रॉल्या बनवून घेतलेल्या आहेत. तर त्या देखील मी एक दिवस तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करेन, तर तुम्हाला सगळं क्लिअर दाखवेनच. त्यानंतर आता इथे सगळ्यात पहिल्यांदा चहा ठेवणार. आता फार कंटाळा आला, काम झालेलं आहे, आता थकल्यासारखं वाटतंय, थोडं फ्रेश व्हावं यासाठी पहिल्यांदा चहा घेणार आणि मग जेवण बनवायला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत ऋतूला म्हटलं तू इथे भांडी मांडून घे, कारण आता खूप वेळ झालेला होता, 6:30 झालेले. देवाला दिवा लावायचा होता. स्त्रीसाठी दूध गरम करायला ठेवलं ओव्हनमध्ये. तोपर्यंत इकडे ऋतू भांडी मांडून घेत होती आणि मी चहा ठेवला. कारण बघा प्रत्येकाने जर अशी थोडी थोडी सगळी कामं वाटून घेतली तर कामं देखील पटकन होतात आणि एकाच माणसाला जास्त त्रास होत नाही. असं तर बाकी वेळेस मी एकटी कामं करते, पण असं काही जर स्पेशल काम काढलं तर मुली मला करू लागतात. आता मगाशीसुद्धा डबे घासून ठेवले, तर जानूनी श्रीनी दोघांनी डबे ते व्यवस्थित कपड्यांनी पुसून ठेवलेले होते. आता मी मगाशी चहा ठेवला होता. ऋतू बोलली ठीक आहे मम्मी मी देते तुला गाळून, बस. मग तिने मला चहा गाळून दिला. मी चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात केली. आता 7चा टायमिंग आहे हा. तोपर्यंत श्रावणीनी देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि मग मी जेवणाला सुरुवात केली होती. तर आज जेवणासाठी मी एकच भाजी बनवणार आहे आणि चपाती आणि मसाले भात करणार आहे. तर भाजी बनवणार आहे मी सोयाबीन मसाला. तर सोयाबीनची ग्रेव्हीवाली भाजी खायला खूप टेस्टी लागते. त्याच्यासाठी असं आपण जो नॉनव्हेजसाठी मसाला तयार करतो, म्हणजे कांदा, त्याच्यानंतर टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर, असं सगळं हा मसाला वाटून घ्यायचा. मी खोबरं नाही टाकलेलं आहे याच्यामध्ये. खोबऱ्याने खूप ॲसिडिटी होते म्हणून खोबऱ्याचा वापर जरा कमीच असतो. आता इथे खडे मसाले टाकले, ते व्यवस्थित भाजल्यानंतर मग जो वाटण केलेलं होतं ते वाटण घालून घेतलं आणि मगाशी माझ्याकडून तेलामध्ये कढीपत्ता टाकायचा विसरले, तर मी थोडासा वरूनच टाकला कढीपत्ता. आता याच्यामध्ये अर्धा चमचा घाटी मसाला टाकला, कांदा लसूण मसाला. त्यानंतर सगळे जे पावडर मसाले होते, म्हणजे लाल तिखट पावडर, हळद पावडर, जिरा पावडर, धना पावडर, हे सगळे मसाले व्यवस्थित असे परतवून घेतले. कारण बघा जर आपण मसाला व्यवस्थित भाजला तर भाजीला टेस्ट छान येते. आणि हा जो आहे तो भरडा. आता भरडा म्हणजे काय तुम्ही मला विचाराल, तर बघा तांदूळ, चण्याची डाळ आणि बाजरीपासून मी हा भरडा तयार करते. तर हा देखील व्हिडिओ मी एक दिवस तुमच्यासोबत शेअर करेन संपूर्ण. आता याच्यानंतर मसाल्याचे भाजून घेतले. मसाले मला जास्त वेळ भाजण्याची गरज नाही पडली, कारण जेव्हा आपण सुरुवातीला मसाले छान भाजून घेतो तेलावरती आणि त्याचं वाटण करतो तेव्हा फोडणी करताना मसाले जास्त भाजावे लागत नाही. मग त्याच्यामध्ये सोयाबीन घातलं, जरा थोडीशी अजून थोडी टेस्ट येण्यासाठी चिकन मसाला होता एव्हरेस्टचा तो देखील घातला, चवीनुसार मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये जी कसुरी मेथी असते ती थोडीशी क्रश करून घातली. आता या कसुरी मेथीमुळे ना भाजीला भन्नाट चव येते.
आता बाकी तुमच्याबरोबर मसाले भात चपाती वगैरे काही शेअर केलेली नाही आहे, तर म्हटलं बरंच काम झालेलं आहे. आता पटकन जेवण करायचं आणि आराम करायचा. अजून व्हिडिओच्या एडिटिंगचं काम पण बाकी होतं. चला तर मग ताईंनो, कसा वाटला हा आजचा व्हिडिओ? मी व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.